हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण फॅराडेजचे एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन्स लर्न करणार आहोत. काय आहेत हे एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन? हा एक्सपेरिमेंट काय आहे हे आपण पाहणार आहोत. तर हा साधा सिंपल एक्सपेरिमेंट आहे की साधी आपली एक वायर असती, कॉईल म्हणू शकतो आपण त्याला. वायर घ्यायची, वायर साधी सरळ वायर असते ना, ती वायर घ्यायची. असं एखादा पेन आहे, त्या पेनला किंवा एखाद्या रॉडला ती गुंडाळायची आणि नंतर बाहेर काढायची. तर स्प्रिंगसारखं स्ट्रक्चर तयार होऊ शकतं. आणि अशी जी वायर आहे त्याची ही जी दोन टोकं आहेत त्याला आपण इथे असं गॅल्व्हनोमीटर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर पण ज्यांना माहिती नाही त्यांना त्यांच्यासाठी हे एक मीटर आहे, ते इंडिकेट करतं की ह्या वायरमधून करंट फ्लो झाला आहे किंवा नाही झाला आहे. हे इंडिकेशनसाठी हे एक मीटर आहे, त्याचं नाव गॅल्व्हनोमीटर आहे. त्या कॉईलला आपण काय केलेलं आहे, गॅल्व्हनोमीटर जोडलेलं आहे. आणि आपण ह्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण म्हणण्यापेक्षा फॅराडेने काय केलेलं आहे की हे मॅग्नेट आहे. इथे तुम्हाला सरळ दिसतं की बार मॅग्नेट आहे की ज्याला पोल्स असतात, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. असा साधा सिंपल एक्सपेरिमेंटल सेटअप आहे. आणि मग ह्या एक्सपेरिमेंटमध्ये नक्की काय केलेलं आहे ते एक एक गोष्टीने एक एक स्टेपने इथे एक्सप्लेन केलेलं आहे, 1 by 1. बघा, पहिली स्टेप काय एक्सप्लेन केलेली आहे की व्हेन अ मॅग्नेट अप्रोचेस अ क्लोज सर्किट कन्सिस्टिंग ऑफ अ कॉईल. एक ते क्लोज सर्किट आहे आणि त्या सर्किटमध्ये कॉईल आहे आणि अशा कॉईलकडे आपलं हे जे बार मॅग्नेट आहे ते अप्रोच करते, म्हणजे येते. हे इथे ॲरोच्या सहाय्याने दाखवलेलं आहे. असं ज्या वेळेला होते त्यावेळेला इट प्रोड्युसेस अ करंट इन इट. कशामध्ये करंट प्रोड्यूस होते? त्या सर्किटमध्ये, त्याचे क्लोज सर्किट आहे त्याच्यामध्ये करंट प्रोड्यूस झालेला आहे. आणि हे इथे ॲरो दाखवलं की त्याची डायरेक्शन, करंटची डायरेक्शन इथे दाखवलेली आहे. आणि कशावरून कळतं? त्या गॅल्व्हनोमीटरमध्ये डिफ्लेक्शन दिसतंय बघा. अदरवाईज गॅल्व्हनोमीटरमध्ये असं सरळ बॅलन्स कंडिशनमध्ये जेव्हा असतो गॅल्व्हनोमीटर त्यावेळेला त्याच्यामध्ये 0 डिफ्लेक्शन असतं, काहीही डिफ्लेक्शन नसतो, बॅलन्स्ड असतो तो. ज्यावेळेला करंट फ्लो होतो त्यावेळेला अशा पद्धतीनं हे डिफ्लेक्शन झालेलं आहे, विच इंडिकेट्स की देअर इज अ करंट फ्लोईंग थ्रू दॅट सर्किट. मग हे पहिलं ऑब्झर्वेशन आहे की when a magnet approaches a closed circuit consisting of a coil, it produces a current in it, and this current is known as induced current. काहीही आपण वेगळं केलेलं नाही आहे. इथे फक्त ही कॉईल आहे, ह्याच्यामध्ये हा मेटलचा कंडक्टर असतो, त्याच्याजवळ हे बार मॅग्नेट आलेलं आहे. ते जवळ आल्यामुळं त्या कॉईलमध्ये करंट प्रोड्यूस झालेला आहे, करंट इंड्यूस झालेला आहे. आणि त्याचं इंडिकेशन कशामध्ये होतं की गॅल्व्हनोमीटरमध्ये डिफ्लेक्शन दिसतं. आता नेक्स्ट स्टेप काय आहे की नेक्स्ट ऑब्झर्वेशन काय मिळालेलं आहे बघा. व्हेन द मॅग्नेट इज टेकन अवे फ्रॉम द क्लोज सर्किट, अ करंट इज अगेन प्रोड्यूस बट इन अपोजिट डायरेक्शन विथ रिस्पेक्ट टू दॅट इन द एक्सपेरिमेंट 1. म्हणजे काय आहे का बघा, पहिल्या स्टेपमध्ये करंटची डायरेक्शन ही आहे, ठीक आहे. त्यावेळेला आपण हा बार मॅग्नेट काय केलं आहे, मॅग्नेट जवळ आणलेला आहे कॉईलच्या. सेकंड स्टेपमध्ये आपण काय करणार आहे की तो जो बार मॅग्नेट आहे इट्स टेकन अवे फ्रॉम द क्लोज सर्किट. म्हणजे आधी तो काय होता, इथे जवळ घेतला होता. आता आपण काय करणार आहोत, तो बार मॅग्नेट लांब घेणार आहोत, मागे ओढणार आहोत. त्याचा परिणाम म्हणून पुन्हा ह्याच सर्किटमध्ये करंट इंड्यूस होतोय. पण ह्या वेळेला जेव्हा करंट इंड्यूस होतो त्यावेळेला करंटची डायरेक्शन चेंज होते, बदलते. आता ह्याच्या अपोजिटच्या डायरेक्शनमधून मग ते, आता सपोज पहिल्या एक्सपेरिमेंटमध्ये करंटची डायरेक्शन अशी होती ना, आपण क्लॉकवाईज म्हणू शकतो अशी, ठीक आहे. तर जेव्हा आपण असा बार मॅग्नेट लांब घेऊ त्यावेळेला करंटची डायरेक्शन बदलणार, अपोजिट डायरेक्शनमध्ये होणार. हे सेकंड स्टेपमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे की म्हणजे जरी आपण बार मॅग्नेट कॉईलच्या जवळ घेतला तरीसुद्धा करंट इंड्यूस होतो आहे आणि ते गॅल्व्हनोमीटरमध्ये दिसतं आहे, इंडिकेट होतं आहे. आणि जरी आपण बार मॅग्नेट कॉईलपासून लांब नेला तरीसुद्धा करंट इंड्यूस होतं आहे. पण सेकंड स्टेपमध्ये करंट जो इंड्यूस झालेला आहे त्याची डायरेक्शन चेंज होते, हे नोटीस करायचं आणि हे लक्षात ठेवायचं. दॅट इज द मॅजिक, दॅट इज द इव्हेंट, ठीक आहे. तिसरी स्टेप किंवा तिसरं ऑब्झर्वेशन काय आहे बघा. इफ इन्स्टेड ऑफ द मॅग्नेट कॉईल इज मूव्ड टुवर्ड्स द मॅग्नेट और अवे फ्रॉम इट ऑन द अँड इंड्यूस्ड करंट इज प्रोड्यूस इन द कॉईल इन द क्लोज सर्किट. म्हणजे काय, इथे पहिल्या 2 केसेसमध्ये आपण काय केलं होतं की मॅग्नेटला मूव्ह केलं होतं. ह्या तिसऱ्या स्टेपमध्ये काय सांगितलेलं आहे, तिसरं ऑब्झर्वेशन काय होतं, तर तिसरं एक्सपेरिमेंट काय केला, सेम सेटअपमध्ये मॅग्नेट स्टेडी ठेवायचं, स्टेशनरी ठेवायचं, ते मूव्ह करायचं नाही. आपण ही कॉईल आहे ती पण टू अँड फ्रो मूव्ह करू शकतो. ती जरी आपण मागे पुढे ओढली किंवा मागे पुढे केली तरीसुद्धा
कॉईलमध्ये करंट इंड्यूस होणार आहे. इन अ सेम वे की अप्रोच झालं तर करंटची डायरेक्शन जी असेल त्याची अपोजिट डायरेक्शन चेंज होणार. कधी? जेव्हा आपण अवे फ्रॉम द घेतलं तर. म्हणजे मॅग्नेट आणि कॉईल जवळ आल्यानंतर करंटची डायरेक्शन आणि मॅग्नेट आणि कॉईल दूर गेल्यानंतर करंटची डायरेक्शन दोन्हीही अपोजिट असणार, बदलणार, चेंज होणार. हे नोटीस करायचं आहे आणि हे तिसरं ऑब्झर्वेशन आहे. चौथं ऑब्झर्वेशन काय सांगितलं आहे? इफ द पोलॅरिटी ऑफ अप्रोचिंग ऑर रिसिडिंग मॅग्नेट इज चेंज्ड. आता अप्रोचिंग म्हणजे काय? मॅग्नेटला आपण जवळ नेणे कॉईलच्या, आणि रिसिडिंग म्हणजे काय? मॅग्नेटला आपण कॉईलपासून दूर नेणार आहोत किंवा कॉईलला आपण मॅग्नेटपासून दूर नेणार आहे. म्हणजे दूर नेणे दॅट इज रिसिडिंग, जवळ आणणे दॅट इज अप्रोचिंग. मॅग्नेटला जर आपण कॉईलच्या जवळ नेलं किंवा दूर नेलं, अप्रोच केलं किंवा रिसीड केलं, आणि इफ द पोलॅरिटी जर चेंज केला तर डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट इन द कॉईल ऑल्सो चेंज. म्हणजे इथे बघा साऊथ आणि नॉर्थ आहे. ह्याच्याऐवजी जर आपण उलटं पण करू शकतो ना, इथे नॉर्थ पोल घेऊ शकतो आणि इथे साऊथ पोल घेऊ शकतो. त्या केसमध्ये सुद्धा पोलॅरिटी जरी बदलली तरी सुद्धा करंटची डायरेक्शन चेंज होऊ शकते किंवा होते, हे लक्षात ठेवायचं आहे. मी रिपीट करते पुन्हा तोच पॉईंट की इफ पोलॅरिटी ऑफ अप्रोचिंग ऑर रिसिडिंग मॅग्नेट इज चेंज, मॅग्नेटचे पोलॅरिटी जर आपण चेंज केल्या तर डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट इन द कॉईल इज ऑल्सो चेंज. सो करंटची डायरेक्शन चेंज होते, हे लक्षात ठेवायचं आहे इथे. फोर्थ ऑब्झर्वेशन, कधी? मॅग्नेटच्या पोलॅरिटी चेंज केल्यानंतर. नाव फिफ्थ ऑब्झर्वेशन, मॅग्निट्यूड ऑफ इंड्युस्ड करंट डिपेंड्स. आता करंट किती अमाऊंटचं इंड्यूस झालेलं आहे, 1 ॲम्पियर, 2 ॲम्पियर, 3 ॲम्पियर, 4 ॲम्पियर, हे जे काय मॅग्निट्यूड आहे हे कशावर डिपेंडंट आहे? ऑन द रिलेटिव्ह स्पीड ऑफ द कॉईल विथ रिस्पेक्ट टू मॅग्नेट अँड ऑल्सो डिपेंड्स अपॉन नंबर ऑफ टर्न्स इन द कॉईल. म्हणजे इथे ह्या कॉईलमध्ये किती टर्न्स आहेत? 10 टर्न्स आहेत, 50 टर्न्स आहेत का 100 टर्न्स आहेत, त्याच्यावरती करंटचं इंडक्शन डिपेंडंट आहे. त्याचबरोबर कोणत्या स्पीडनं आपण त्या मॅग्नेट आणि कॉईलला अप्रोच आणि रिसीड करतोय त्या स्पीडवरती सुद्धा करंटचं मॅग्निट्यूड डिपेंडंट आहे. जो करंट इंड्यूस होतोय ना त्याचं मॅग्निट्यूड कशावर डिपेंडंट आहे? रिलेटिव्ह स्पीड ऑफ कॉईल विथ रिस्पेक्ट टू मॅग्नेट ह्याच्यावर आणि नंबर ऑफ टर्न्सवरती. 6 पॉईंट, द इंड्युस्ड करंट एक्झिस्ट सो लॉंग ॲज देअर इज अ रिलेटिव्ह मोशन बिटवीन द कॉईल अँड मॅग्नेट. आता हे जे आपलं सर्किट आहे, या सर्किटमध्ये करंट कधीपर्यंत फ्लो होऊ शकतो? जोपर्यंत हे आपलं मॅग्नेट आणि कॉईल ह्यांची रिलेटिव्ह मोशन चालू आहे, टू अँड फ्रो मोशन चालू आहे, तोपर्यंतच त्या कॉईलमध्ये करंट इंड्यूस होणार. अदरवाईज काय होईल? करंट स्टॉप होणार, करंट इंड्यूस होणार नाही. म्हणजेच काय, जर आपलं मॅग्नेट पण स्टेशनरी आहे, स्थिर आहे, हालत नाही आहे, कॉईल पण एका जागेला स्थिर आहे, स्टेशनरी आहे, हालत नाही, नॉट मूविंग. इफ बोथ magnet and coil are stationary, they are not moving, in that case current will not be induced. That is the 6th point कि whenever there is a relative motion between the coil and magnet the current will exist, otherwise there will not be any current in the closed circuit. That is the 6th point. आता हे सगळे ऑब्झर्वेशन्स फॅरेडे नावाच्या सायंटिस्टनं त्याच्या एक्सपेरिमेंटल सेटअपमधून एक्सप्लेन केलेले आहेत. आता ह्याचं नेमकं का होतं, कशामुळे होतं? तर सिम्पल गोष्ट आहे की ज्या वेळेला आपलं हे मॅग्नेट आहे, तर हे आपलं मॅग्नेट नॉर्थ आणि साऊथ पोल, त्या मॅग्नेटच्या लाईन्स ऑफ फोर्स आपल्याला माहिती आहेत, नॉर्थकडून निघतात आणि साऊथला ज्याची डायरेक्शन जी आहे नॉर्थ टू साऊथ आहे, एक्सटर्नल आहे. जे जर लाईन्स आपण बघितल्या, लाईन्स ऑफ फोर्स मॅग्नेटच्या आउटसाईडमध्ये, एक्सटर्नलमध्ये, त्यांची जी डायरेक्शन आहे ती फ्रॉम नॉर्थ टू साऊथ असते. ठीक आहे. मग हे जे लाईन्स ऑफ फोर्स आहेत, ज्या वेळेला मॅग्नेट आणि कॉईल आपली जवळ येते त्यावेळेला ही कॉईल हे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स कट करते बघा. आणि जर का हे लांब गेले तर ते लाईन्स ऑफ फोर्स कट होत आहेत कॉईलकडनं, ते चेंज होत आहेत. म्हणजे इथं जे लाईन्स ऑफ फोर्स कट म्हणजे आपण फ्लक्स म्हणतो त्याला,
तो जो नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स कट होतो आहे कॉईलकडून तो चेंज होतो आहे वेन आपण अप्रोच करतो आहे, रिसीड करतो आहे किंवा अप्रोच करतो आहे. दोन्ही केसमध्ये हे जे फ्लक्स आहेत ते चेंज होत आहेत. आणि ॲज अ रिझल्ट देअर इज अ इंडक्शन ऑफ अ करंट. अल्टिमेटली EMF इज इंड्यूस इन द कॉईल अँड दॅट्स वाय द चॅप्टरचं हेडिंग काय आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. म्हणजे इथं मॅग्नेटची रिलेटिव्ह मोशन होते आहे विथ रिस्पेक्ट टू कॉईल किंवा कॉईलची रिलेटिव्ह मोशन होते विथ रिस्पेक्ट टू मॅग्नेट. आणि ॲज अ रिझल्ट इथे जे फ्लक्स आहेत ते चेंज होत आहेत कॉईलमुळं. ठीक आहे. आणि फ्लक्स चेंज झाल्यामुळं त्याचा परिणाम म्हणून त्या क्लोज सर्किटमधून करंट किंवा EMF आहे तो फ्लो होतो आहे किंवा इंड्यूस होतो असं आपण म्हणू शकतो. असा तो आपला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा फेनॉमिनन आहे. आणि हा फॅरेडेने त्याचा एक्सपेरिमेंट एक्सप्लेन केलेला आहे. ठीक आहे. आता हीच सेम सिच्युएशन, ह्याच सेम गोष्टी अशा प्रकारची जर का 2 कॉइल्स असतील आणि त्या दोन्हीचे प्लेन्स एकमेकांना फेसअप होत असतील. बघा ह्या कॉइल्स आहेत, स्पायरल कॉइल्स आहेत. दे आर फेसिंग इच अदर. म्हणजे काय, आता हे कसं प्लेन तुम्ही घेऊ शकता आणि ह्याच म्हणजे हे जे पुस्तकाचं पान आहे हे पान आणि त्यालाच पॅरलल हे दुसरं पान, अशा पद्धतीनं त्या 2 कॉइल्स एकमेकांना फेसअप असतील. फक्त आता इथे फरक काय आहे बघा, नीट नोटीस करायचं आहे. ही जी फर्स्ट नंबरची कॉईल आहे तिला इथे रेओस्टॅट, त्या कॉईलचे जे क्लोज सर्किट आहे त्याच्यामध्ये व्हेरिएबल रेजिस्टन्स रेओस्टॅट आहे, बॅटरी आहे, इथे की आहे. म्हणजे ही प्रायमरी कॉईल झाली की ज्या कॉईलला सप्लाय दिलेला आहे. ही झाली कॉईल नंबर 1 म्हणजे प्रायमरी कॉईल आपण म्हणू शकतो. आणि ही दुसरी कॉईल आहे की ज्या कॉईलच्या क्लोज सर्किटमध्ये गॅल्व्हॅनोमीटर कनेक्ट केलेला आहे इंडिकेशनसाठी की वेदर देअर इज करंट इज फ्लोईंग ऑर नॉट, ह्याच्या इंडिकेशनसाठी. मग ह्या केसमध्ये ही अशीच गोष्ट होऊ शकते. आता कसं काय होणार तर बघा, साधं सिम्पल आहे की ज्यावेळेला आपण ही की क्लोज करू है ना, त्याला सर्किट कंप्लीट होणार आहे. सर्किट कंप्लीट झाल्यानंतर ही जी आपली कॉईल आहे त्याच्यामधून करंट फ्लो होणार आहे. आणि करंट फ्लो झाल्यानंतर त्याच्या सराउंडिंगमध्ये फ्लक्स मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस होतं हे तर आपल्याला माहिती आहे. आणि मग ते जे मॅग्नेटिक फील्ड आहे, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत, त्या लाईन्स ऑफ फोर्स ह्या सेकंड कॉईलमध्ये पण इंड्यूस होणार. आणि मग ह्या केसमध्ये पण ह्या दोन्ही कॉईलची रिलेटिव्ह मोशन मॅटर करते की वेदर द कॉइल्स आर अप्रोचिंग इच अदर ऑर रिसिडिंग इच अवे फ्रॉम इच अदर. जसं इथे आहे तसंच की त्या कॉइल्स जवळ आल्या तरी त्याच्यामध्ये सेकंड कॉईलमध्ये EMF आणि करंट इंड्यूस होणार आहे. त्या दूर जरी गेल्या तरीसुद्धा सेकंड कॉईलमध्ये किंवा सेकंडरी कॉईलमध्ये EMF आणि करंट इंड्यूस होणार आहे, विच इज इंडिकेटेड बाय दिस गॅल्व्हॅनोमीटर. ह्याचं डिफ्लेक्शन दिसतं गॅल्व्हॅनोमीटरमध्ये. आणि डिफ्लेक्शन आहे याचा अर्थ त्या सर्किटमध्ये करंट फ्लो होतो, EMF इंड्यूस होते. साधं सरळ गोष्ट आहे. आणि मग त्याचे जे ऑब्झर्वेशन्स आहेत ते इथं 1 by 1 स्टेपनी एक्सप्लेन केलेले आहेत. बघा instead of a magnet and a closed circuit, 2 coils with planes facing each other also produce a similar effect as mentioned above in the experiments 1 to 6. म्हणजे इथे फर्स्ट पॉईंटपासून 6 पॉईंटपर्यंत ज्या काही गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत त्याच गोष्टी ह्या बाबतीत होतात. फक्त इथे आपण काय केलं, हे जे मॅग्नेट आणि कॉईल आहे त्याच्याऐवजी आपण ह्या 2 कॉइल्स ते रिप्लेस केलेलं आहे. आणि एक कॉईल जे आहे प्रायमरी की ज्याला सप्लाय आहे त्याचं इथे ह्याच्यामध्ये ह्या पॉईंटमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. सो 1 कॉईल इज कनेक्टेड, कुठे कनेक्ट आहे, इन ए सिरीज विथ अ बॅटरी, रेओस्टॅट अँड की, while ends of the other coil are connected to the galvanometer G. म्हणजे एक पहिली कॉईल आहे तिला आपण बॅटरी लावल्या, रेओस्टॅट लावल्या, की लावल्या. आणि दुसरी जी कॉईल आहे त्याच्या सिरीजमध्ये काय आहे तर गॅल्व्हॅनोमीटर आहे G, कॅपिटल G आहे इथे. द कॉईल विच कन्सिस्ट ऑफ सोर्स ऑफ EMF, ज्या कॉईलच्या सर्किटमध्ये EMFचा सोर्स असेल म्हणजेच बॅटरी आहे ती कॉईल
इज टर्म ॲज अ प्रायमरी कॉईल. ऑलवेज हे लक्षात ठेवायचं आहे. while the other secondary coil. With these two coils, following observations are made. मग आता असा सेटअप आहे आणि त्याचा एक्सपेरिमेंट केला आणि कुठले कुठले ऑब्झर्वेशन्स आलेत बघा. 1 2 3 असे हे 3 ऑब्झर्वेशन्स आहेत. लेट अस सी वन बाय वन. फर्स्ट ऑब्झर्वेशन, when the circuit in the primary coil is closed or broken. बघा, आयदर आपण क्लोज करतोय, स्विच आहे बघा तिथे, की आहे, स्विच क्लोज तरी करतोय किंवा आपण ब्रेक करतोय, सर्किट आहे ते काही जरी केलं, ज्या क्षणाला आपण सर्किट क्लोज करतोय किंवा ब्रेक करतोय, अ मोमेंटरी डिफ्लेक्शन इज प्रोड्यूस इन द गॅल्व्हॅनोमीटर ॲट द टाइम ऑफ मेक ऑर ब्रेक. जेव्हा प्रायमरी कॉइलमधलं जे सर्किट आहे ते आपण मेक किंवा ब्रेक करतोय, क्लोज किंवा ब्रोक करतोय, त्याच वेळेला गॅल्व्हॅनोमीटरमध्ये डिफ्लेक्शन दिसतं, लगेचच डिफ्लेक्शन दिसतं. When the circuit is closed or broken, direction of the deflection in the galvanometer are opposite to each other. म्हणजे आपण स्विच ऑन ऑफ करत राहिलं तर गॅल्व्हॅनोमीटरमध्ये डिफ्लेक्शन आहे ते पण असं अपोजिट डायरेक्शनमध्ये आपल्याला दिसत राहतं. ऑन केलं की समजा असं डिफ्लेक्शन असेल तर ऑफ केलं की असं डिफ्लेक्शन दिसेल. ठीक आहे, हा पहिला पॉईंट. सेकंड पॉईंट काय आहे, वेन देअर इज अ रिलेटिव्ह मोशन बिटवीन द टू कॉइल्स. दोन कॉईल आपण मूव्ह करतोय, ठीक आहे, एकमेकांच्या जवळ आणतोय, लांब नेतोय. विथ देअर सर्किट्स, नुसतेच कॉईल न्यायच्या नाही आहेत तर त्यांचे सर्किट पण कंटिन्यू असायला पाहिजे, ते आपण डिस्टर्ब करायचं नाही आहे. वेन देअर इज अ रिलेटिव्ह मोशन बिटवीन द टू कॉइल्स अँड इंड्युस्ड करंट इज प्रोड्यूस इन द सेकंडरी कॉईल बट इट एक्झिस्ट सो लॉंग ॲज देअर इज अ रिलेटिव्ह मोशन बिटवीन द कॉइल्स. म्हणजे जोपर्यंत रिलेटिव्ह मोशन आहे तोपर्यंतच करंट इंड्यूस होणार. मोशन थांबले, रिलेटिव्ह मोशन नाही आहे, कॉइल्स जर स्टेशनरी झाल्या तर तिथे त्या केसमध्ये, त्या सिच्युएशनमध्ये करंट किंवा EMF इंड्यूस होणार नाही. म्हणजे इथे रिलेटिव्ह मोशन एक्झिस्ट मॅटर करते. देन अँड देन ओनली देअर विल बी करंट विल बी इंड्यूस्ड. दॅट इज द सेकंड ऑब्झर्वेशन. थर्ड ऑब्झर्वेशन, whenever the current in the primary coil is changed, प्रायमरी कॉइलमधला करंट चेंज होत आहे, इन्क्रीज होईल किंवा डिक्रीज होईल. बघा काय आहे, प्रायमरी कॉइलमधला करंट जो आहे तो चेंज होत आहे. इन्क्रीज म्हणजे वाढेल, डिक्रीज म्हणजे कमी होईल. बाय स्लायडिंग द रिओस्टॅट किंवा जॉकी. आता हा इन्क्रीज किंवा डिक्रीज आपण कसं करू शकतो, रिओस्टॅटच्या साहाय्याने किंवा जॉकीच्या साहाय्याने आपण ते होऊ शकतं. अ डिफ्लेक्शन इज प्रोड्यूस इन द गॅल्व्हॅनोमीटर. नुसता करंट जरी कमी जास्त केला प्रायमरी कॉइलमधला तरी सुद्धा आपल्याला गॅल्व्हॅनोमीटरमध्ये डिफ्लेक्शन दिसू शकतं किंवा दिसतं. दिस इंडिकेट्स दॅट, इथे गॅल्व्हॅनोमीटरमध्ये डिफ्लेक्शन दिसतं, त्याचं इंडिकेशन काय, त्याचा अर्थ काय, प्रेझेन्स ऑफ इंड्युस्ड करंट. तिथं इंड्युस्ड करंट प्रेझेंट आहे. द इंड्युस्ड करंट एक्झिस्ट सो लॉंग ॲज देअर इज अ चेंज ऑफ करंट इन द प्रायमरी कॉइल. म्हणजे ज्या अर्थी गॅल्व्हॅनोमीटरमध्ये डिफ्लेक्शन आहे त्या अर्थी त्या सेकंड सर्किटमध्ये सुद्धा EMF इंड्यूस होते, करंट इंड्यूस होते. कशामुळं, तर जोपर्यंत प्रायमरी कॉइलमधला करंट चेंज होते तोपर्यंतच. चेंज होत नाही आहे, स्टेडी करंट फ्लो व्हायला लागला तर याचा अर्थ काय, सेकंडरी कॉइलच्या गॅल्व्हॅनोमीटरमध्ये आपल्याला डिफ्लेक्शन दिसेल का, नाही दिसणार. म्हणजे प्रायमरी कॉइलमधला करंट चेंज जोपर्यंत होतो आहे तोपर्यंतच सेकंडरी कॉइलमध्ये आपल्याला डिफ्लेक्शन दिसेल, अदरवाईज दिसणार नाही. द अबव ऑब्झर्वेशन इंडिकेट दॅट so long as there is a change of magnetic flux inside a coil and induced EMF is produced. आणि इथे ब्रॅकेटमध्ये काय सांगितलं आहे बघा, आयदर बाय मीन्स ऑफ अ मॅग्नेट और बाय करंट कॅरिंग कॉईल. आता याचा वाक्याचा अर्थ काय, हे वरचं ऑब्झर्वेशन काय इंडिकेट करते, ॲज लॉंग ॲज देअर इज अ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. म्हणजे जोपर्यंत मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होत आहेत. आता मॅग्नेटिक फ्लक्स कशामुळे चेंज होऊ शकतात, एक तर मॅग्नेट किंवा मॅग्नेट टू अँड फ्रो मूव्ह करू शकतो त्याच्यामुळे मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होऊ शकतात, किंवा आपण करंट कॅरिंग कॉईल आहे ती पण आपण मूव्ह करू शकतो, त्याच्यामुळे सुद्धा फ्लक्स चेंज होऊ शकतात. आणि त्याचा मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होत आहेत त्यामुळं कॉईलमध्ये
EMF इंड्यूस होते. ठीक आहे. बेसिक मॉरल ऑफ द स्टोरी काय? व्हेनेवर देयर इज अ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स, इंड्युस्ड EMF इज प्रोड्यूस इनसाइड अ कॉईल. हे लक्षात ठेवायचं आहे. फ्लक्स चेंज होणं फार इम्पॉर्टंट आहे, अदरवाईज EMF इंड्यूस होत नाही. दॅट इज द मॉरल of the observations. The direction of induced EMF reverse if instead of increasing the flux is decreased or vice versa. म्हणजे जर आपण फ्लक्स चेंज करतोय आणि ते इन्क्रीज करत असू त्यावेळची करंटची डायरेक्शन, ह्याचं कम्पेअर करायचं कधीचं की जर आपण फ्लक्स चेंज करतोय त्यावेळेला डिक्रीज करतोय तेव्हाची करंटची डायरेक्शन. ह्या दोन्हीही अपोजिट असतात. दोन्ही केसमध्ये फ्लक्स चेंज होत आहेत. आयदर इन्क्रीज करतोय किंवा डिक्रीज करतोय, काही करू, दोन्ही केसमध्ये EMF इंड्यूस होते. फक्त जी डायरेक्शन आहे इंड्युस्ड EMFची ती डायरेक्शन मात्र चेंज होणार, अपोजिट असणार किंवा व्हाईस वर्सा. हे दोन्हीसाठी लागू होतं की फ्लक्स इन्क्रीज होताना चेंज होते त्यावेळेची EMFची डायरेक्शन, आणि फ्लक्स डिक्रीज होतं त्यावेळेला चेंज होते त्यावेळेची EMFची डायरेक्शन हे वेगळी असणार, अपोजिट असणार. म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाल्यानंतर EMF इंड्यूस होते हा एक भाग, आणि जर मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होताना तो चेंज जर इन्क्रीजिंग असेल त्यावेळेची EMFची डायरेक्शन आणि चेंज डिक्रीज असेल त्यावेळेची EMFची डायरेक्शन हे दोन्हीही अपोजिट असतात, वेगळे असतात. सो दीज आर द एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन्स. एनी सजेशन्स प्लीज कमेंट इन द बॉक्स. थँक यू.